तुम्ही तोंडाला मास्क का लावताय? तुम्हाला नेमकं काय झालं आहे? तुम्ही आमच्या मेसेजला उत्तर का देत नाहीत? आमचे ॲडमिशन्स का करून घेत नाहीत? असे खूप सारे प्रश्न आलेत. तर नमस्कार, मी प्रियंका. तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमच्या मेसेजला उत्तर देत नाही त्याबद्दल मी सॉरी. तर इथं तुम्ही बघू बघू शकताय की इथं माझी आई माझी दृष्ट करते आहे. तर काय झालं आहे ते सांगते. आता जरी माझ्या होटाला जखम दिसत नसेल, तर हा फर्स्ट डे होता माझा, जो की खूप कणकणी, ताप आणि तोंडामध्ये लाल रॅशेस व्हायला सुरू झाल्या होत्या. तरीसुद्धा मी उठून अंघोळ करून आईकडून मी डायरेक्ट क्लासेसला आले होते. तर इथं आपले क्लासेस सुरू केलेले आहेत आणि क्लासेस माझे 2 तासाचे असतात ऑफलाईन. सो ती मी घेतले. पण अंगामध्ये माझं टेम्परेचर हे क्लास घेता घेता 8पर्यंत आलं होतं आणि मला अक्षरशः गरगरत होतं. तरी पण मी हा क्लास कंप्लीट केला आणि त्यानंतर परत मोबाईल घ्यायच्या हातामध्ये माझ्याकडची ताकद नव्हती. त्यामुळे मी पहिला दवाखान्यात गेली. दवाखान्यात जाऊन चेक केलं. पण ह्या 2 तासात मला एवढी उष्णता वाढली होती की ती होटावरती पण आली. ती तुम्हाला पुढं क्लिप दाखवेन की जखम कुठपर्यंत झाली होती, काय झाली होती. आतलं तोंडातलं तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण होटावरती कशी जखम झालेली ते सांगते. आता हे का झालं? तर पहिल्यांदा तर थँक्यू. मला खूप साऱ्यांनी काँग्रॅच्युलेशन्स म्हटलेलं आहे की आपले Instagramवरती 15,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. सो ॲडमिशन्स खूप सारे होती आणि काम पण भरपूर होतं ऑफलाईनचं आणि साड्यांचं पण आता थोडीशी धावपळ होत होती. मी कोल्हापूरला जाऊन येणं वगैरे आणि त्याच्यामध्ये माझं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झालं आणि थोडे वर्कआउट्स पण स्टॉप केले होते आणि पाणी तर खूपच कमी पिली. नॉनस्टॉप 1:30 ते 5 असं माझं क्लासेसचं टायमिंग असतं ऑनलाईन. वेगवेगळ्या प्रकारचे 3 क्लासेस आहेत. आरीवर्क, साडीगोंडे वगैरे हे ते सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये सर्वांना रिप्लाय देणं, कस्टमर हँडल करणं, स्टुडंट हँडल करणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला थोडासा त्रास झाला आणि त्याच्यामुळं पाणी कमी पिल्यामुळं आणि सतत बोलल्यामुळं मला उष्णतेचा प्रॉब्लेम झाला. आता त्या प्रॉब्लेममुळं माझं खाणं-पिणं पूर्णपणे 2 दिवस बंद झालं होतं आणि त्याच्यामुळं मी नुसती नारळ पाण्यावरती होती आणि मी त्याच्यामध्ये लिची खाल्ली आणि त्या लिचीमुळं मला जास्ती उष्णता आली. तर इथं तुम्ही आत्ता जे मी आज तुम्हाला शॉपमधले सगळे दाखवलेलं आहे की हे माझे स्टुडंट वर्क आहे. तर इथं तुम्ही विठ्ठल रुक्माईची अप्रतिम फॅब्रिक प्रिंट प्लस आरीवर्क तुम्ही पाहू शकता. हे मेघा म्हणून माझी स्टुडंट आहे, तिने केलेलं आहे. तर इथं तुम्हाला दाखवते. एका दिवसात एवढी जखम वाढलेली होती आणि मी परत ऑनलाईन क्लासेसला सुट्टी घेतली कारण मला बोलल्यानंतर ते जखमेतून काय होत होतं, रक्त येत होतं बाहेर. त्यानंतर मी माझ्या घरी आली होती म्हणजे सासरी. तर इथं माझं सगळं साहित्य असं वाकडं तिकडं पडलं आहे. पण मला क्लासेसला सुट्टी घ्यायची नव्हती. ऑफलाईन क्लासेस तर मी घेणार होते. म्हणून मी परत क्लासेसला गेले. त्यानंतर पुढं काय काय झालं नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. सो फॉलो केलं तर फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा. बाय.